संस्कृतामध्ये एक तक्र स्नुषा न्याय म्हणून न्याय सांगितला जातो. त्याचं नाव आहे तक्र स्नुषा न्याय. तक्र म्हणजे ताक आणि स्नुषा म्हणजे सून. ताक हा शब्द आपल्याला माहिती आहे. सून, सासू सून मधली सून. इंग्रजीतलं सून नाही, मराठीतली सून. सासू सुने मधली सून. ताक आणि सुनेचा एक न्याय सांगितला जातो. तक्र स्नुषा न्याय असं म्हणतात त्याला. एका बाईला घरी काही कढी वगैरे करायची होती म्हणून ताक पाहिजे होतं. तर ताक घरात नव्हतं म्हणून तिची शेजारीण जी मैत्रीण होती, अगदी भिंतीला भिंत लागून, एकच भिंत दोघांमध्ये, दाराला दार लागून शेजारी तिची मैत्रीण राहत होती. तिच्या घरामध्ये दूध दुभत होतं, कायम ताक असायचं. हिला वाटलं शेजारी जाऊ, आपण ताक घेऊन येऊ. म्हणून ती ताकाकरता भांड घेऊन शेजारच्या घरामध्ये मैत्रिणीच्या घरी गेली. मैत्रीण घरी नव्हती, सून घरी होती. मैत्रीण घरी नव्हती, म्हणजे तिची जी मैत्रीण होती शेजारणीची, ती घरी नव्हती. ती भागवत वगैरे ऐकायला गेली असेल कुठेतरी, पण ती घरी नव्हती. मैत्रीण तिची सून होती. मग सुनेने विचारलं, का हो काकू, का आला होता? तिने सांगितलं, अगं काही नाही, ताक पाहिजे होतं. जरा ताक केलंय का? ताक बघ बरं आहे का, मला जरा भांड भरून ताक दे. ती म्हणाली, बघते, हा बसा. तिने बसवलं. मग ताक आहे का घरात बघितलं, इकडं आहे का, तिकडे का, या कपाटात, त्या कपाटात, इथं तिथं सगळीकडे बघितलं. तिला काही ते ताक सापडलं नाही. मग ती सून आली आणि तिने सांगितलं, काकू ताक नाही आहे घरामध्ये. नाही आहे का? मग तिला वाटलं, अरे नाही, असं होणार नाही, थोडं तरी ताक घरामध्ये असेलच असेल. म्हणून तिने सांगितलं, अगं जरा नीट बघ ना, मला ताक आज कढी करायचीच आहे, मला ताक लागणारच आहे, जरा नीट बघ. सुनेने पुन्हा पाहिलं, ताक सापडलं नाही. तिने सांगितलं, नाही हो काकू, ताकच नाही. मग तिने सांगितलं, अगं तुझ्या सासूच्या कपाटात बघ, तिथं मागच्या हाताने ठेवणं ही एक स्त्रियांमधली एक संकल्पना आहे, मोठी गमतीची आहे. मागच्या हाताने ठेवणं. तिला वाटलं पण मागच्या हाताने काही ठेवलं असेल, म्हणून बघ ना सासूचं कपाट उघडून बघ. सुनेने सांगितलं, काकू सगळं बघितलं, ताकच नाहीये घरामध्ये, संपलं असेल. आज उद्या ताक होईल आमच्या घरामध्ये, झालं की मी स्वतः आणून देते तुमच्याकडे, नका चिंता करू तुम्ही. ती म्हणाली, बरं आता नाहीये म्हणल्यानंतर काय करणार, ठीक आहे. ती आपलं भांड घेऊन परत निघाली. परत येताना घराच्या दरवाजातच ती स्त्री, जी तिची मैत्रीण होती, त्या घरातली सासू, ती तिला भेटली. अर्ध्या भागवतातून उठून गेली असेल, कदाचित झालं असेल असं काही, पण ती भेटली तिथे. ती परत आली होती, ती भेटली. भेटल्यानंतर तिने बघितलं आपली मैत्रीण आहे, हातात भांड आहे, रिकाम आहे. तिने विचारलं, का ग, का आली होतीस? ती म्हणाली, काही नाही ग, ताक हवं होतं म्हणून आले. बरं, मग भांड रिकाम दिसतंय का? ती म्हणाली, काही नाही, तुझ्या सुनेने सगळं बघून मला सांगितलं की घरात ताक नाही आहे. ती म्हणाली, माझी सून तुला असं म्हणाली? ताक नाही तुला म्हणाली? तू माझी इतकी जीवाभावाची मैत्रीण, तिला माहित नाही का? तुला म्हणाली ताक नाहीये म्हणून? चल बरं कसं नाहीये मी बघते. हिला वाटलं ठीक आहे, हिने ठेवलं असेल कुठल्या तरी कपाटामध्ये, म्हणून ती म्हणाली ठीक आहे. ती सासू आपल्या मैत्रिणीला घेऊन घरामध्ये आली. मैत्रिणीला खुर्चीत बसवलं आणि बसवल्याबरोबर सांगितलं, तुला ताक दिलं असतं ग, पण घरात ताकच नाहीये. ती मैत्रीण म्हणाली, अगं तुझ्या सुनेने मला हे सांगितलं होतं की घरामध्ये ताक नाहीये. मी चालली होती चांगली, मला परत आणलं तू आणि इथं बसून पुन्हा न बघता मला सांगितलं ताक नाहीये म्हणून. तुझ्या सुनेने मला सांगितलं होतं ना ताक नाहीये म्हणून. ती म्हणाली, मी त्याच्याकरताच तुला आणलं. माझ्या सुनेला ताक नाही सांगण्याचा अधिकार दिला कुणी? मी सांगणार घरात ताक आहे का नाही. याला तक्र स्नुषा न्याय असं म्हणतात.